भगवान दत्तात्रेय हे केवळ एक दैवत नाहीत, तर ते संपूर्ण विश्वाचे सद्गुरू आहेत. दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तींचे एकत्रीकरण. त्यांच्या या अवताराची कथा जितकी अद्भुत आहे, तितकीच ती आपल्याला अहंकार सोडून शरण जाण्याचे महत्त्व शिकवते. दत्तात्रेय हे नाव घेताच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ती एक तेजस्वी मूर्ती, ज्यांना 3 मुखे आणि 6 हात आहेत, ज्यांच्या मागे एक गाय आणि सोबत 4 कुत्रे आहेत. पण या रूपाचा उगम कसा झाला? ही कथा सुरू होते महर्षी अत्री आणि माता अनुसया यांच्या आश्रमातून. माता अनुसया या त्यांच्या पतिव्रता धर्मासाठी त्रिलोकात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या तेजाची चर्चा स्वर्गात पोहोचली आणि तिन्ही देवांच्या पत्नींना म्हणजेच लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांना थोडा हेवा वाटू लागला. त्यांनी आपल्या पतींना म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना माता अनुसयेची परीक्षा घेण्यास सांगितले. एके दिवशी जेव्हा महर्षी अत्री आश्रमात नव्हते, तेव्हा तिन्ही देव संन्याशाचे रूप घेऊन आले. त्यांनी माता अनुसयाकडे भिक्षा मागितली, पण एक कठीण अट घातली. ते म्हणाले, आम्हाला भिक्षा हवी आहे, पण ती तू दिगंबर, वस्त्रहीन अवस्थेत येऊन द्यावीस. माता अनुसया क्षणभर थांबल्या. त्यांना समजलं की हे कोणी सामान्य संन्यासी नाहीत. त्यांनी आपल्या पतीचे स्मरण केले आणि त्यांच्या तपोबलाने या तिन्ही देवांवर पाणी शिंपडले. काय आश्चर्य! ते तिन्ही महाशक्ती असलेले देव लहान बालके बनले. माता अनुसयेने त्यांना वात्सल्याने जवळ घेतले आणि त्यांना स्तनपान करून त्यांची अटही पूर्ण केली. जेव्हा तिन्ही देवींना आपली चूक समजली, तेव्हा त्यांनी माता अनुसयेची क्षमा मागितली. तिन्ही देवांनी प्रसन्न होऊन सांगितलं की आम्ही तिघेही तुझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घेऊ. याच तिन्ही शक्तींचे एकरूप म्हणजे भगवान दत्तात्रेय. दत्तात्रेयांचे आयुष्य हे आपल्याला शिकवते की ज्ञान कुठेही मिळू शकतं. दत्तात्रेयांनी कोणा एका व्यक्तीला नाही, तर निसर्गातील 24 गोष्टींना आपले गुरु मानले. त्यांनी पृथ्वीकडून क्षमाशीलता शिकली, वाऱ्याकडून निस्पृहता शिकली, आकाशाकडून विशालता शिकली आणि कोळ्याकडून विणण्याची कला शिकली. ते म्हणायचे की जर तुमची दृष्टी शुद्ध असेल, तर एक मुंगीसुद्धा तुम्हाला जीवनाचा मोठा धडा देऊ शकते. आज आपण गुरु शोधण्यासाठी बाहेर भटकतो, पण दत्तगुरूंनी सांगितलं की आपल्या आसपासचा निसर्गच आपल्याला सर्व काही शिकवतो. असं म्हटलं जातं की श्री स्वामी समर्थ हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात दत्तात्रेयांचाच अवतार आहेत. स्वामींचे जे दर्शन आहे, तेच दत्तगुरूंचे तत्वज्ञान आहे. दत्तात्रेय म्हणजे दत्त, दिलेले, म्हणजेच ज्याने स्वतःला विश्वासाठी अर्पण केलं आहे. जर आपणही आपला अहंकार सोडून शरण गेलो, तर दत्तगुरू आपल्या पाठीशी सदैव उभे असतात. आजच्या या धावपळीच्या युगात दत्तगुरूंचे हे शांत आणि स्थिर विचार आपल्याला जगण्याची नवी दिशा देतात. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.